रामकृष्ण हरी हर 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 रामकृष्ण हरी। पहाते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठविती ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखोना द्वारकेचा राणा पांडवा घरी। त्यावेळेस पांडव वनवासात होते, त्यावेळेस पांडव इथं आले होते, म्हणून ह्या गावाचं नाव काय पडलंय? पांडेश्वर। याचा इतिहास असा आहे, पूर्वी हे बघा इथं महाबली भीमाचं मंदिर आहे, हे बघा सहदेव, हे बघा युधिष्ठिर, असं धर्मराज, असे पांडव इथं आलेले येतात। करा नदी इथं खाली बघा, आपण रात्री जिथं मुक्काम केला त्या सिद्धेश्वराला इथून रोज पाणी न्यावं लागतं पूजा करायला, तर त्याची पूजा होती। हा नियम आहे, मान इथून पाणी नेतो, ऊन असो पाऊस असो हिवाळा असो नियमच, इथलं पाणी न्यावं लागतं। प्रसंग असा झाला की पांडव इथं वनवासात असताना पांडवांचं पितृतिथी आहे, पितरपाठ आला असेल, काही आला असेल, आणि मग इथं ह्या भागात पूर्वांपार पावसाचं पर्जन्यमान कमी, यांचाच लाडकी बहीण योजनेसारखा आगाव हापसा आला। पूर्वांपार पावसाचं पर्जन्यमान कमी, आभ्र छायेचा प्रदेश म्हणतात त्याला। आणि मग पांडव इथं असताना ब्राह्मण नाही पितृतिथी करायला आणि पाणी नाही, काय करावं? भगवंताने सांगितलं, पठारवाडीवर आपण जिथं गेलो चतुर्मुखला, तिथं चतुर्मुख ब्रह्मदेव तपश्चर्या करतात। तर ब्रह्मदेवाच्या जो कमंडलू आहे त्या कमंडलूमध्ये 108 तीर्थ आहेत। किती? 108 तीर्थाचं पाणी, तर तेवढं पाणी बी घेऊन या आणि ब्राह्मण म्हणून त्याला घेऊन या। हे सगळी पांडव मंडळी तिथं गेली। तिथं गेल्यावर त्या 2 सेवकांनी त्यांना अडवलं, तर सांगितलं की ब्रह्मदेव बसलेत, त्यांना समाधीस्थ बसलेत, ध्यानस्थ बसलेत, त्यांचं काय ध्यान भग्न करू नका। आता भीम आडदांडच गडी, भीमाने त्यांना हलवलं, तर दोघांचं ऐकलं नाही। ते काही ब्रह्मदेव काही उठेनात म्हणल्यावर ते कमंडलूत 108 तीर्थांचं पाणी होतं, आणि ह्या भागात गार वारस होत होतं बघा, गार पाणी दिलं ओतून त्या ब्रह्मदेवाच्या अंगावरती, ब्रह्मदेव गारबडलं ना, गारबडलं त्यांचे ते ध्यान भग्न झालं। कोणी माझं ध्यान भग्न केलं त्यांना शाप देत, मग ते पांडव तिथं लपले बघा, तिथं पाठीमागं 2 हे येतं कुंड, आणि पुढं 3 कुंड आहेत, मागच्या 2 कुंडात 2 पांडव आणि पुढच्या 3 कुंडात 3 पांडव लपले। ब्रह्मदेव उठले का पहिला सेवेकरी 2 होते, अरे म्हणजे कोणी पाणी होतं म्हणजे ते 5 माणसं होते, कोणीतरी काही ओळख नाही पाळख नाही म्हणजे त्यांनी दिलं पाणी होतं। तुम्ही कशाला कामाला ठेवलेत म्हणजे, हा बिगर टाळवाजी तर चालता बसून। मग त्या दोघांना शाप दिला, जा तुम्ही वटवृक्ष व्हा। तर तिथं 2 वड आहेत, पाहिले तुम्ही 2 वटवृक्ष आहेत, त्या वडांना पारंबी नाही, हा वैशिष्ट्य आहे तिथल्या वडांचं। कारण पारंबी का नाही? कारण त्यांचा मूळ DNA झाड नाही, मूळ माणसं होती सेवेकरी। दोघांना शाप दिला, आणि मग ब्रह्मदेवाचं ते कमंडल होतं 108 तीर्थाचं पाणी फळात, पाणी लवणलं, म्हणून 88 तीर्थाचा मेळा नामे करावा वेल्ला। नामदेव आपलं सेना महाराजांचा हा भक्त आहे। 88 एका करेचं स्नान केलं का 108 तीर्थाचं स्नान केलं तर पुण्य लागतं, कारण 88 तीर्थाचा मेळा नामे कराबाई वेल्ला, तिला कराबाई म्हणतात। आणि मग ते करायचं पाणी, जसे पांडव पुढं पळायला लागले तशी ती करायचं पाणी त्यांच्या पाठीमागं पळायला लागलं। त्या ब्रह्मदेवाने पाहिले हेच ते 5 जण दिसतात म्हणजे, मग यांना शाप द्यायला ब्रह्मदेव त्यांच्या मागं पळाला। ब्रह्मदेव शाप द्यायला जवळ आला का पांडव काय करायचे, बेलाची पानं मागं टाकायची, ते पुढं पळायचे, मागं बेल टाकायचे। बेल टाकलं तिथे एक शिवलिंग उभं राहायचं, बेल टाकला का शिवलिंग, आता ते ब्रह्मदेव आणि पांडवाच्या मध्ये शिवलिंग राहायचं, पांडव पुढं जायचे, त्याच्यामुळे शिवलिंगाची पूजा करायची गरजच नाही। पण मग ब्रह्मदेवाला पूजा करता केल्याशिवाय आहे ना, म्हणून कहेच्या काठावर जेवढी शिवलिंग आहेत ही सगळी पांडव स्थापित आहेत आणि ब्रह्मदेवाने पूजित आहे। खूप वेळ झाला ते येईना, बेल अखेर शेवट तो बेल सरला, म्हणून गावाचं नाव पडलं बेलसर। आता आपल्याला तिथं उद्या जायचंय, आजचा मुक्काम झाला का आपल्याला सकाळी बेलसरला बेलेश्वराचं मंदिर तिथं जायचंय आपल्याला उद्या। खूप खूप इतिहास आहे महाराज या पंचक्रोशीला। मग कुंती म्हणली हे 5 पांडव पाठवलेत, नकुल सहदेव तरी म्हणले लहान येत, धर्मराज भीम आडदांडे म्हणते, पण ते अर्जुन तर शान आहे, त्याने तरी लवकर यायचं, आलाय का नाही अजून अर्जुन? मग भगवंत उभे राहिले, म्हणले भगवंत म्हणले जवळ आलाय अर्जुन, म्हणून आता आपल्याला पुढचं जे गाव आहे
त्या गावाचं नाव आहे जवळ अर्जुन. तिथं जायचं, तिथं खूप प्राचीन शिवलिंग आहे तिथं सुद्धा. हे सगळे करेच्या काठावरली शिवलिंग आहेत महाराज. आणि मग हे सगळी मंडळी इथं आली. आल्यावर ब्रह्मदेव तडकाफडकी आलं इथं. आल्यावर ब्रह्मदेव शाप देणार. मग भगवंताने शांत केलं. बामणाने लय डोकं ताणू नाही, लय कोणा मग येडी लावू नाही म्हणजे, शांत करा शांत करा. आणि मग त्यालाच बसावला, बाबा राहायचं तर तूच मुख्य बाबा. आणि मग त्याच्याच हातून पांडवांच्या वडिलांचं इथं पितृ तर्पण झालं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही जे गयेला काशीला जाता ना, त्यापेक्षा इथं जर पिंडदान केलं वाडवडीला तर शतपट फळ आहे मला. कारण इथं पांडवांनी येऊन पिंडदान केलेलं आहे. म्हणून इथल्या पंचकृषीच्या मंडळीला तरी कुठं बाहेर जायची परवानगी नाही, त्यांनी इथंच पिंडदान केलं पाहिजे मला. व ज्या व्यक्तीचं इथं पिंडदान होईल त्याला मुक्तीच आहे मला. खरं तरी पण काय झालं, ह्या सगळ्या इतिहासाला ह्या भागात जुने कीर्तनकारच नाही, अशी जागृती दिली नाही. हे कीर्तनकाराने सांगितलं तर लोकांच्या डोक्यात बसलं. खरं इथे एखादी मोठी वारकरी शिक्षण संस्था पाहिजे होती माहिती. पण आता गावकरी त्याचा विचार करतील पुढे चलू. आता खूप विकास झालाय मंदिराचा, सगळे पांडवांची इथं. आता तुम्ही जर आत गेले ना, असं मोठं शिवलिंग कवळीत बसत नाही. पहिलं खूप उंच होतं, ते वर जाताच येत नव्हतं पूजेला. मग खालून भरीत आले. खरंच पाहण्यासारखे. असा हा पांडवांचा इतिहास आहे. खूप मोठं हे पितृतीर्थ आहे. जसे मातृगया पितृगया, तसं हे मातृपितृगया एकत्रच मानली पाहिजेत. खूप मोठं पुण्यवान तीर्थ आहे, खूप प्राचीन आहे, खूप मोठा ठेवा आहे. भगवंताला सगळ्या महाराष्ट्राला विनंती या रूपाने की सगळ्या महाराष्ट्राने इथं पिंडदानाला यावं, या महापांडेश्वराचं दर्शन घ्यावं. ही पांडवांची भूमी, भगवंताचे पाय लागलेले आहेत. करामाईचा काठे आणि स्वयंभू शिवालय आहे. हे सगळे पांडव स्थापित शिवालय आहे. असं पुण्य पावन. आणि मग आपण इथं येतो. सर्वांना धन्यवाद. रामकृष्ण हरी. आता आपण आधी अभंग घेऊ आणि मग